नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. ही नर्सरी बदलापूर मुरबाड रोड, बदलापूर वेस्ट आणि ही पिंपळोली गावात आहे. न्यू हायस्कूल जे आहे पिंपळोलीमधलं, त्या हायस्कूलच्या पाठीमागे ही नर्सरी आहे. बदलापूरपासून साधारण 12 किलोमीटर आणि हाच रस्ता पुढे मुरबाडलाही जातो. इथून मुरबाडही 12 किलोमीटर येतं अंदाजे, आणि इथून साधारण 1.25 किलोमीटरवर बारवी डॅम आहे. तर आज आपण विषय घेतोय, आपल्याकडनं आपण सुगंधी वनस्पतीचा हे घेतला आहे, व्हिडिओ घेतला आहे, नंतर फळांचा व्हिडिओ घेतलेला आहे. आज आपण घेतोय औषधी वनस्पती भाग 1. आता औषधी वनस्पतीमध्ये बरेच प्रकार आहेत, किंवा म्हणजे 1000-2000 असू शकतात. आपल्याकडे काही उपलब्ध आहेत, त्याची आपण आज एक मांडणी करतोय. यात येतं हे अग्निमंथ आहे. अग्निमंथ टाकळी हा जो प्रकार आहे हा दशमुळात वापरला जातो, आणि हे अतिशय म्हणजे दशमुळामध्ये हे अतिशय म्हणजे उपयोगी ही वनस्पती आहे. नंतर तसंच हे एक अर्जुन आहे, म्हणजे अर्जुनारिष्ट वगैरे हृदयरोगासाठी जे आहे, याची जी साल आहे ती साधारण हा मार्च-एप्रिलमध्ये याची साल आपोआप गळून पडते, आणि हे ते आपण याच्यासाठी वापरतो. तर आता एवढ्या ज्या वनस्पती, एवढ्यांचा व्हिडिओ काढायचा म्हटलं तर त्याला बरीच तास लागतील. त्यामुळे प्रत्येक याच्यामध्ये आपण प्रत्येक वनस्पती बरोबर फिरू शकत नाही. इथल्या ज्या 2-3 वनस्पती आहे, ही आहे देवबाभूळ. हा, ही नक्षत्रामध्ये सुद्धा वापरली जाते, ही सुद्धा औषधी आहे. अशा बाभळीमध्ये सुद्धा अनेक वनस्पती की ज्यांची साल, पानं आणि शेंगा किंवा फळं येणारी जी आहे, त्या आयुर्वेदामध्ये त्याचा उपयोग होतो. तर प्रथम घेऊ आपण आडूळसा. आडूळसा पित्त आणि कफ यासाठी आडूळशाचा काढा केला जातो. आडूळशामध्ये एक वाईल्डही आहे, एक गुलाबी येतो, पण नॉर्मली आपला साधा जो आडूळसा आहे त्याचा वापर जास्त होतो. दुसरा आहे अगस्ती, म्हणजे ज्याला हेटा किंवा हातगा म्हटला जातो. त्याच्या फुलांची भाजी करतात, त्याच्या पानांची भाजी करतात, आणि याला शेवग्याच्या शेंगासारख्या पण बारीक शेंगा येतात, त्या शेंगांची भाजी करतात. अगस्त्यरिष्ट म्हणून एक ह्याच्यापासून एक औषध तयार केलं जातं, ते अतिशय प्रभावी आणि आयुर्वेदामध्ये अतिशय गुणकारी धरलं जातं. यामध्ये 3 रंग आहेत, एक गुलाबी आहे, एक पांढरा आहे आणि एक लाल आहे. पांढरा हा नॉर्मल सगळीकडे पाहण्यात आहे, पण लाल रंगाचा आहे, डार्क रेड असा, दिसायलाही सुंदर आहे, आणि त्याचे तेच उपयोग आहेत. तिसरा येतो तो गुलाबी जो आहे, तोही थोडा दुर्मिळ मधला, लाल मात्र जास्त दुर्मिळ धरला जातो. नंतर आपण ह्या अग्निमंथ मध्ये 2 प्रकार आहेत, अग्निमंथ प्रेमान, अग्निमंथ टाकळी. हे दोन्ही दशमुळात वापरली जातात. नंतर येतो अक्कलकरा. अक्कलकऱ्यामध्ये सुद्धा 3 जाती आहे. एक वाईल्ड आहे, म्हणजे इथं गवतासारखा उगवला जातो. दुसरा एक येतो अक्कलकरा तो, आणि तिसरा जो येतो तो इराणी अक्कलकरा. या इराणी अक्कलकरा आणि आपला जो अक्कलकरा आहे, याचा उपयोग सर्वत्र उपयोगात आणला जातो. रक्त शुद्धीकरणासाठी आणि बऱ्याच आजारांसाठी याचा उपयोग होतो. चौथं येतं ऑल व्हिटॅमिन किंवा मल्टीव्हिटॅमिन. यामध्ये व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी सोडून बरेचसे व्हिटॅमिन म्हणजे B12 वगैरे सगळे असल्यामुळे हे मल्टीव्हिटॅमिन प्लांट म्हणून हे एक श्रबसारखं येतं. याची पानं आपण वापरू शकतो. कर्नाटकात वगैरे याची बऱ्यापैकी लागवड पूर्वी केली जात असत. तिसरं येतं अनंत, म्हणजे पुढचा जो आहे अनंत आहे, त्याचा वापर चांगला होतो. त्यानंतर येतं अनंतमूळ, याची मुळं वापरली जातात. एक अंजन आहे, अंजनीचा सुद्धा उपयोग चांगला आहे आयुर्वेदामध्ये, आणि बऱ्याच जणांना हे माहिती असेल, अंजनीचा जो पाला आहे अतिशय पौष्टिक, म्हणजे हाय प्रोटीन असलेला, त्यामुळे गुरांसाठी चारा वगैरे जो आहे किंवा दूध वगैरे यामुळे चांगलं येतं, आणि त्यासाठी तो वापरला जातो. अंजन हा साधारण कोरड्या हवामानामध्ये हा वृक्ष चांगला वाढतो.
त्यातलाच दुसरा प्रकार जो आहे तो अंजनी. हा मात्र दमट हवे किंवा ज्या ठिकाणी म्हणजे पाऊस जास्त आहे अशा भागामध्ये याची वाढ चांगली होते. नंतर अंकोल. अंकोलचा आपला एक व्हिडिओ झालेलाच आहे. ही दैवी वनस्पती धरली जाते. त्यानंतर येतो आपटा. आपण दसऱ्याला ज्याची पानं वाटतो तो आपटा. आजकाल बरीचशी पानं जी म्हणजे सिमिलर पानं जी आहे, कांचन वगैरेची पानं आपण दसऱ्याला आपल्याकडनं वाटली जातात, पण आपट्याची पानं थोडी लहान येतात, जोड पान येतं. आपटा आपण दसऱ्याला वापरतो. तर आला हा अर्जुन. अर्जुनाची साल अर्जुनारिष्ट वगैरे म्हणून त्याच्या हृदयरोगासाठी वगैरे नक्षत्रामध्ये सुद्धा याचा उपयोग आहे. चौथा आहे आसाना. आसाना ही सुद्धा एक वनस्पती अतिशय औषधी आहे. आयुर्वेदात त्याचा चांगला उपयोग होतो. पुढचा आहे तो अश्वगंधा. अश्वगंधा सगळ्यांनाच माहिती आहे, शक्तिवर्धक आहे. अश्वगंधाची मुळं जी आहे ती म्हणजे शक्ती व ह्याच्यासाठी वापरली जातात. आणि अश्वगंधाची जी पानं आहे ते वजन कमी करण्यासाठी त्याचा वापर होतो. उंबर, औदुंबर हे सगळ्यांना ज्ञात आहे. बऱ्याच ह्याच्यामध्ये काही आदिवासी भागामध्ये याचा वापर थोडा वेगळ्या प्रमाणात होतो. तर औदुंबराची एक मुळी कट करतात आणि त्या ठिकाणी तांब्या ठेवला जातो. त्यातनं थेंब थेंब पाणी त्या तांब्यात जमा होतं आणि मग ते त्या दुसऱ्या दिवशी काय म्हणजे औषधात वगैरे. अर्थात आदिवासीने आयुर्वेदामध्ये सुद्धा याचा वेगळ्या प्रकारे वापर होतो. फूल कोणाच्या फळं तर भरपूर लागतात पण फूल पाहण्यात नाही आहे. दुसरं एक महत्त्वाचं असतं की ज्यावेळेस मागे एकदा भारतामध्ये दुष्काळ पडला होता त्यावेळेस याची फळं लोकांनी वाळवून दळून त्याच्या भाकरी म्हणजे अन्न म्हणून त्याचा वापर केल्याचाही उल्लेख आहे. तसंच एक आयापान नावाची एक वनस्पती आहे, ती सुद्धा आहे. देवबाभूळ ही आपला आता हा उभे होऊन गेलेला आहे. यात एक दुरंगी बाभूळ येते की ज्याला 2 रंगाची पिवळी आणि लालसर गुलाबी अशी फुलं येतात, तीही उपयोग येते. बहावा, अमलतास, गोल्डन शावर याच्या शेंगा येतात, लांब गोल शेंगा येतात, साधारण 1 फूट, 1.25 फूट, 1.5 फुटापर्यंतच्या शेंगा येतात. याचा मगज वापरला जातो लहान मुलांना. याच्यावर चांगली म्हणजे रेमेडी चांगलं हे औषध धरलं जातं. पुढचं आहे बकाम. याच्या बिया वगैरे याचा उपयोग चांगला होतो. पुढचं त्यानंतर येतं बकुळ. बकुळीची साल पूर्वी दंतमंजनासाठी वगैरे वापरली जायची. साधारण मध्यम वाढणारा 20 ते 25 फूट वाढणारा वृक्ष, 12 महिने हिरवेगार आहे. पक्ष्यांसाठी याच्यात जी फळं येतात ती माणसंही खातात आणि पक्षी खातात. नंतर एक बॅरिंगटोनिया म्हणजे समुद्र फळ वगैरे जो आहे त्याच्या याच्यामध्ये त्याचाही उपयोग याच्यामध्ये आहे. पुढचा आहे बेहडा. बेहडा जो आहे हे त्रिफळामध्ये जे हिरडा, बेहडा आणि आवळा हे जे वापरलं जातं त्यातला हा बेहडा आहे. हा सुद्धा अतिशय औषधी धरला जातो. पुढचा आहे भद्राक्ष. जसं रुद्र म्हणजे शंकर तसा भद्र म्हणजे हनुमान. भद्राक्ष म्हणून एक वनस्पती आहे, तिचाही आयुर्वेदात उपयोग होतो. आता ह्याचे उपयोग ज्या भागामध्ये या वनस्पती नैसर्गिकरित्या आढळतात त्या भागामध्ये याच्यावर म्हणजे त्या याच्यामध्ये त्या परिस्थितीनुसार तिथल्या लोकांनी त्याच्यावर काही संशोधन किंवा अभ्यास करून काही त्याच्यासाठी त्या विभागासाठी म्हणून या वनस्पतींचे उपयोग वगैरे केलेले आहेत. याच वनस्पती बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या आजारांवर सुद्धा वापरल्या जाताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर भारंगी. कोकणात आढळणारा हे साधारण मध्यमवर्गीय झुडूप वर्गीय वनस्पती. ही पोटाचे विकार वगैरे यासाठी याचा चांगला वापर होतो. पुढचा आहे तो भेंड, पारस पिंपळ. भेंडे म्हणून ओळखली जाते, पिवळी फुलं येतात, तर त्याचाही उपयोग ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी आहे.
भेंड याच्यामध्ये एक व्हेरिगेटेड आलेलं आहे, ते ऑर्नामेंटल म्हणून वापरलं जातं. त्याच्या आयुर्वेदातला त्याचा उपयोग मला फक्त कर्नाटकात एका ठिकाणी एक आदिवासी पाड्यावर त्याचा उपयोग म्हणून त्यांनी ती झाडं लावलेली आढळली होती. भुईआवळा ही सगळ्यांना ज्ञात असलेली वनस्पती, कावीळ वगैरेच्या बऱ्याच विकारांवर ही वापरली जाते. याला म्हणजे आयुर्वेदिक याच्यामध्ये औषधी तयार करणाऱ्या कंपन्यांना याची बऱ्यापैकी मागणी आढळून आलेली आहे. तिसरं आहे भुईउंबर, काळं उंबर, फायकस हिस्पिडा म्हणून ही एक वनस्पती आहे. लोखंडी वगैरे सारखी, म्हणजे याला वेगवेगळ्या विभागात वेगवेगळी नावं आहे. उंबरासारखं फळ येणारं ही वनस्पती आहे. याला खोडापासून उंबरं लागतात, म्हणजे फळं येतात, त्याचा उपयोग केला जातो. तर भुमा आहे तसंच. त्यानंतर एक भुत्या म्हणून आहे, कॅसिया ग्लुका म्हणून आहे, तिचं नाव भुत्या म्हणून दिलेलं आहे. हां, तर त्याचाही. नंतर एक बीजा आहे. बीजा म्हणजे काही आदिवासी, म्हणजे सातपुड्यामध्ये जर कधी गेलं तर बीजा ही वनस्पती जी आहे, ह्याच्या लाकडांचे हे आदिवासी लोक पेले तयार करतात. रात्री त्या पेल्यात पाणी भरून झाकून ठेवायचं. सकाळी ते पाणी पिलं तर शरीरातली शुगर ही नियंत्रित होते, असा त्यांचा समज आहे. त्याच्यावर आपण त्याच्यावर असा कुठेतरी सायंटिफिक पेपर वगैरे काही म्हणजे पाहण्यात आलेला नाही आहे, किंवा त्याचा आयुर्वेदामध्ये मात्र काही ठिकाणी त्याचा उपयोग आढळून आलेला आहे. यानंतर येतो बिक्सा. बिक्सा म्हणजे ॲनाटो, शेंद्री. या बियांना एक शेंद्री कलरचं कोटिंग असतं. ते इथेनॉलमध्ये सगळ्या बिया मिक्स करून इथेनॉल इव्हॅपोरेट करून यापासून तो वेगळा रंग केला जातो. पाण्यातूनही हा रंग वेगळा होतो. हा आहे फूड कलर, म्हणजे खाद्यपदार्थामध्ये नैसर्गिक रंग जो वापरायचा आहे त्याला याला त्याची मान्यता आहे. म्हणजे या रंगाला फूड कलरमध्ये वापरण्यास परवानगी आहे. त्यानंतर येतो एक बोंडारा एक आहे. त्यानंतर ब्राह्मी. ब्राह्मीमध्ये 2 प्रकार आहेत. तसे ब्राह्मीमध्ये 8 प्रकार आहेत. पण एक ब्राह्मी म्हणजे जलब्राह्मी, दुसरं म्हणजे मंडूकपर्णी, तिसरं म्हणजे घोळ, चौथं म्हणजे चिवई, आणि अजून 4 प्रकार आहेत. चिवई आणि घोळे भाजी म्हणून वापरली जाते. जी मंडूकपर्णी म्हणून आहे, कोथिंबीर सारखे पानं येतात, तर ती बुद्धीसाठी म्हणून आहे. आणि जलब्राह्मी ही जी आहे केसासाठी. त्यानंतर येतो बुद्धाज कोकोनट. बुद्धाज कोकोनट हा ठराविक याच्यामध्ये वापरला जातो. म्हणजे हे आदिवासी किंवा जे सह्याद्रीमध्ये जी मंडळी आहे, म्हणजे जे आदिवासी आहेत ते याचा उपयोग करतात. त्यानंतर येतो चंद्रज्योत, रतनज्योत. हा काही प्रमाणात औषधात वापरला जातो. याच्या बिया विषारी आहेत. याच्या बिया जर कधी खाल्ल्या गेल्या तर उलट्या, मळमळ आणि कदाचित प्राणी जाऊ शकतात. पण आदिवासी लोक याचाही काही उपयोग करतात. काही आजारांसाठी याचाही उपयोग केला जातो. यानंतर येते चिचारडी. हा सोल्यानेमध्ये काट्यातला एक प्रकार आहे. ही सुद्धा वनस्पती आयुर्वेदामध्ये बऱ्यापैकी वापरली जाते. आणि ह्या वनस्पतींचं एक वैशिष्ट्य की या ज्या काही वेगवेगळ्या पथी आहेत, आता म्हणजे सह्याद्रीमध्ये जे डोंगरात आदिवासी वगैरे, किंवा आपण आदिवासी म्हणतो, किंवा ही जी पूर्व पारंपरिक राहणारी मंडळी, त्या भागामध्ये ज्या वनस्पती सापडतात त्याचा आपल्याला काय उपयोग करून घेता येईल, आणि त्यानुसार हे वर्षानुवर्ष त्यांच्या अभ्यासातून त्यांनी ते म्हणजे त्या डेव्हलपमेंट केलेल्या आहेत की हे कुठल्या आजारासाठी आहे. एकच औषध सह्याद्रीमध्ये वेगळं, किंवा नंतर सातपुड्यात वेगळं, किंवा विंध्यमध्ये वेगळं, हे वेगवेगळ्या आजारांसाठी वापरतात ही मंडळी. कारण त्यांना पूर्वी ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे इकडून तिकडे हे मटेरियल हे जे आहे हे सुविधा नसल्यामुळे त्या भागामध्ये देवराया असायच्यात, किंवा जंगलांमधनं या वनस्पती गोळा करून विविध आजारांवर यांचे वेगवेगळ्या प्रकारे याचे उपयोग केले जात असत. आणि त्या उपयोगानुसार आणि वर्षानुवर्ष त्यांच्या अभ्यासावरून त्यांनी त्याच्यामध्ये काही संशोधन करून काही वेगवेगळ्या
पद्धती वापरून ही सगळी औषधी वगैरे ही प्रणाली तयार केली. यात त्याचं बरंचसं पेपरवर्क झालेलं नाहीये. ज्यांचं पेपरवर्क झालेलं आहे किंवा ज्यांच्या कुठेतरी सिस्टीम हे गेल्या त्या आयुर्वेदामध्ये आल्या आहेत. हीच वनस्पती युनानीमध्ये वेगळ्या ह्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीमध्ये या वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर केला जातो. तर आज आपण हा विषय या ठिकाणी संपवतो आहे. व्हिडिओला नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, माहिती घ्या. आपण हे सगळे जे व्हिडिओ आहेत हे सगळ्यांना माहितीसाठी म्हणून हे आपण हे करत आहोत, म्हणजे व्हिडिओ करतोय. दुसरी गोष्ट, ह्या ज्या वनस्पती यातल्या बऱ्याचशा वनस्पतीला लागवडीला शासनाचं अनुदान आहे आणि त्या बाबतीत अनुदानाच्या ह्याच्यावर काही या ज्या वनस्पती आहे या ठराविकच ठिकाणाहून घेतल्या जावं असं काही बंधन नाही. तुम्ही तुमच्या परिसरात असलेल्या झाडांपासून बिया गोळा करून सुद्धा त्याचं तुम्ही त्या संगोपन करून त्याची लागवड करून, फक्त एवढंच आहे की ह्यांच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये 25 ते 30% 50% याच्यावर अनुदान आहे. ज्याला अनुदान घ्यायचं आहे त्यांनी त्या सिस्टीमने म्हणजे त्या भागामध्ये आता आपल्याकडे शासनाच्या अनुदानाच्या अनेक वेगवेगळ्या हे आहेत, मांडण्या आहेत. ज्यांचं क्षेत्र कमी आहे त्यांच्यासाठी वेगळं, आदिवासी किंवा SC ST असेल त्यांच्यासाठी वेगळं, स्त्री असेल तर वेगळं, अशा वेगवेगळ्या ज्या आहेत त्याच्यानुसार ज्याला लाभ घेता येईल त्यांनी तो घ्यावा. पण ज्यालाही कुणाला लागवड करायची आहे त्यांनी त्याची नोंद 7/12 घेणं आवश्यक आहे. अन्यथा काय होईल, ज्यावेळेस तुम्ही विक्रीसाठी जाल त्यावेळेस तुम्हाला कदाचित फॉरेस्टवाले अडवू शकतील की हे तुम्ही आमच्या जंगलातनं गोळा करून विकता आहात. त्यामुळे ह्याच्या आपल्या 7/12 आपण नोंद घेणं आवश्यक आहे. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.